आणि त्यात प्रत्येकाच्या ज्या डान्स मुवमेंट बघितल्या तर तिथपासून मी सुरुवात करणार आहे. मी शशांक शेंडेंना पहिल्यांदा विचारणार आहे. ते तर फारच कमाल होती ती. पहाटे 3-3:30 वाजता केलेली स्टेप होती ती. सगळा तो राग आहे त्याच्यात. देवाचा JBLचा स्पीकर मोठा असा JBL मार्शल ओ माय गॉड त्याचा अजून हे आहे का सॉरी आय एम सो सॉरी. तेव्हा आम्हाला ते गोळवून आमचे शब्दच ओळखायला लागले तिकडे. शब्द काहीही म्हणा, आता शब्द काहीही म्हणा हे सांगणं सोपं आहे. हो. शब्द काही म्हणा, डबिंगला गेल्यावर कळतं आपण काय माती खाल्ली ती. त्यामुळे त्याला ते प्रिसाईज करावंच लागतं तुम्हाला की हे आहे. आणि 2 संदीप दिसत आहेत आणि मी म्हटलं अरे एक आणि त्याच्यात आहेत ना अशी पांढरी वर्तुळ दिसायला लागली बापरे. सगळी त्याच्यात. तर मी डायरेक्ट डॉक्टरला फोन केला. मी म्हटलं अरे असं असं होतं आहे. तर त्यांनी मला सांगितलं सगळ्यात पहिले शुगर चेक कर, BP चेक कर, हे कर. बरं करतोयस काय तू आता हे सांग म्हटलं. मग मी म्हटलं असं असं शूट चालू आहे आणि लेन्स मग बावळटा आधी सांगतात ना त्या लेन्स म्हटलं वेगळा आवाजच ट्राय करून बघूयात आपण. तर मी म्हटलं करून बघूयात. बरं मला ती तसं ते टेन्शन असतं तुला एका वेगळ्या आवाजात बोलणं, मेटॅलिक आवाज आपण ज्याला म्हणतो. आता तसं कंपॅरेटिव्हली सोपं आहे ते, पण तुला पूर्ण व्हॉइस मॉड्युलेशन बदलणं हा फारच टाइम. मग मी त्याला 1-2 वेगळं की काय तर ते मी म्हटलं अरे हे नाही शक्य आपल्याला. आणि मला कालचं प्रीतम सरांचं वाक्य फार आवडलं की जगात सगळं व्हावं पण अशी बायको वाटायला येऊ दे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेले काही महिने एका चित्रपटाची खूपच चर्चा आहे आणि तुम्हाला आठवत असेल की पुण्यामध्ये आपण गेलेलो होतो आणि त्यावेळेला मराठीतलं पहिलं युनिव्हर्स असं जाहीर करण्यात आलं एका आगळ्या वेगळ्या सोहळ्यातनं. आणि ते मराठीतलं पहिलं युनिव्हर्स म्हणजे कुठला चित्रपट असणार आहे तर अर्थातच त्या चित्रपटाचं नावही भलं मोठं आहे, त्याची खूप चर्चा सुरू आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे घबाडकुंड. आणि 19 जून 2026 हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्यानिमित्ताने घबाडकुंडची संपूर्ण टीम आता माझ्यासोबत आहे. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत स्वामी कृपा क्रिएशन तर्फे. आणि खूप गप्पा मारायच्यात, बरंच काही बोलायचं आहे आणि कालचा सोहळाही ट्रेलरचा अगदी दणक्यात साजरा झालेला होता. तर त्याच मुद्द्याला स्पर्श करून मी काल जे आम्ही ट्रेलर बघितलं आणि खास करून जे गाणं बघितलं आणि त्यात प्रत्येकाच्या ज्या डान्स मुवमेंट बघितल्या तर तिथपासून मी सुरुवात करणार आहे. मी शशांक शेंडेंना पहिल्यांदा विचारणार आहे की तुमचा जो त्यातला शशांक सरांचा जो त्यातला लुक आहे मांत्रिकाचा अमेझिंग, म्हणजे अगदी 100 पैकी 100 मार्क आम्ही दिलेलेच आहेत. म्हणजे पण त्या लुक मध्ये आणि पहिल्यांदा तुम्हाला असं ते आगळं वेगळं परफॉर्म करताना बघितलंय. मला जाणून घ्यायचं की कसं होतं ते शूटिंग आणि ते अशी काहीतरी स्टेप होती. स्टेप तर फारच कमाल होती ती. पहाटे 3-3:30 वाजता केलेली स्टेप होती ती. सगळा तो राग आहे त्याच्यात. ते फारच अप्रतिम गाणं झालेलं होतं आणि त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये पूर्णपणे तयार होतं ते की मग ऍक्टर म्हणून आम्हाला त्याची कटिंग्स माहित नव्हती काय आहे किंवा कसं दिसणार आहे. आणि त्याच्या डोक्यात पूर्णपणे होतं ते की ते गाणं कसं दिसणार आहे आणि काय पद्धतीनं ते प्रोजेक्ट केलं जाणार. बरोबर. त्यामुळे तो ज्या पद्धतीने सांगत मग ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, ते काय पटकथाकार आहेत आणि त्याचबरोबर कोरिओग्राफर पण आहेत. ते सगळं कोरिओग्राफ त्यांनीच केलेलं आहे गाणं. ते फायटिंगला पण ते होते तिथे आणि ते अप्रतिम झालेलं होतं गाणं. त्यावेळेला जेव्हा ते आलं ऍक्च्युअल पहिल्यांदा की हे करायचंय गाणं, तर मी फार निर्धास्त होतो की ह्याचं काही लिपसिंग वगैरे करायचं नाही. तर त्यांनी परत बॉम्ब टाकला की नाही हे लिपसिंग करायचंय म्हणून. बरं. आणि ते शक्य नव्हतं लिपसिंग मग त्यावेळेला. नाही ही पाठ करून हा स्पीकर लावून. हो ती तुम्ही सांगा सर किस्सा तू. आम्ही जवळजवळ तासभर बरं, कुशलकडे माईक घेऊया आपण. नाही होऊ दे त्यांचं ते नाही, त्यांना मी विचारणार अजून काय काय आलं ना. मला वाटतं भक्तीने लिहिलं होतं गाणं आणि इतकं जबरदस्त गाणं लिहिलं होतं. आम्ही सगळे खूप खुश झालो. तेव्हा देवाचा JBLचा स्पीकर मोठा असा JBL मार्शल ओ माय गॉड त्याचा अजून हे आहे का सॉरी आय एम सो सॉरी. तर त्याचा एवढा मोठा स्पीकर सेटवर असायचा आणि आम्हाला इतकं भारी वाटलं ते गाणं ऐकल्यावर. मग प्रीतम सर म्हणाले की सर थोडंसं लिपसिंग करावं लागेल हे गाणं. त्यानंतर मी आणि शशांक सर आम्ही दोघं ते गाणं लावून जवळजवळ 1 तास
पाठांतर करत बसलो. त्यात शशांक सरांची पाठांतराची एक वेगळी पद्धत आहे बर की ते शब्द आणि शब्द लिहून काढतात बर आणि ते असं म्हणतात की नाही मी लिहिल्यानंतरच मला ते पाठ होतं. बर बर आणि मग ते लिहून शब्द शब्द लिहून अख्खं त्यांनी गाणं लिहून काढलं, मग ते पाठ केलं आणि जवळजवळ 1-1.5 तास आम्ही ते केलं. हम्म. आणि रात्री 2:30-3च्या वेळेला ते टेकला म्हणून आम्ही गेलो सगळे. बर आणि जेव्हा ते सुरू झालं तेव्हा आम्हाला ते गोळवलं, आमचे शब्दच ओळायला लागले तिकडे. फक्त प्राजक्ता एक होती जिचं अख्खं गाणं पाठ होतं, बर सिंग करत होतं. हा, चिडण्यासारखंच होतं, हिचं कसं काय पाठांतर होतं, आम्ही पण करतोय ना मेहनत. पण आणि माझ्या बाबतीत असं झालं की मी प्रीतम सरांना सांगत होतो की सर ऐका ना, हे गाणं आता नको करूया, हा आपण प्रॉपर एक कोरिओग्राफर आणूया हा आणि आपण व्यवस्थित शूट करूया हे गाणं, कारण हे आमचं पाठ पण होत नाही. तर तर ते प्रीतम सर असं म्हणाले की नाही सर माझ्यावर विश्वास ठेवा, हे भारी दिसेल. मी म्हटलं सर हे मला काय संभावू वाटत नाहीये यार, पण ठीक आहे आता डिरेक्टर्स कॉल. आणि ते गाणं जेव्हा आउटपुट मी काल पहिल्यांदा बघितलं येस येस तेव्हा मला असं वाटलं की डिरेक्टरला कॅप्टन ऑफ द शिप का म्हणतात हा. हे त्या दिवशी बाबा काल मला प्रूव्ह झालं. बरोबर. ट्रेलर तर भारीच होता. मी पुन्हा एकदा शशांक सरांकडे येतोय की तुमचा जो गेटअप आहे ना, तुमचा जो गेटअप आहे मांत्रिकाच्या लुक मधला, तर तो एकंदर गेटअप, कॉस्ट्युम, रंगभूषा त्याच्याबद्दल सांगा ना थोडं. म्हणजे तर मांत्रिक आहे म्हटल्यानंतर आहेत ना, एक काहीतरी एक इमेज आपल्या डोक्यामध्ये असते. तर आपण जे वर्कआउट करून बघत होतो त्यावेळेला, तर एक तो पूर्ण अंगाला इबीत लावून बघूयात, त्याच्यानंतर केस पाठीमागे घेऊन बघूयात, दाढीचं काहीतरी वेगळं करूयात, पण त्याच्यात आहे ना दिसण्यातलं वेगळे पण काहीतरी पाहिजे होतं हा. त्याच्यामध्ये. मग वेगवेगळ्या पद्धतीने काय काय वर्कआउट करून बघता येईल. फायनली मग त्याच्यावरती आम्ही येऊन काय सेटल झालो की नाही नाही आपण येत नाही एकदा टक्कल करून बघूयात, हा. दाढी मिशा काढून बघूयात. आणि मला असं वाटलं की या सगळ्यामध्ये मांत्रिक किंवा त्या पद्धतीचं काम करणारे जे आहेत त्यांचे डोळे अत्यंत भेदक असतात. म्हणजे Correct. ती तुम्हाला गारुड घालणारे म्हणा किंवा काही हिप्नोटाईज काही म्हणू शकता तुम्ही, त्या पद्धतीचे असतात. तर काय करून बघूयात, मग लेन्सेस वापरून बघूयात. लेन्सेस कुठले बघूयात, तर मला अपेक्षित होतं की 90% डोळा कव्हर होईल असे लेन्सेस वापरूयात. बर बर म्हणजे ते किडे होते माझ्या अंगातले, ते लगेच कळलं मला. ते अर्ध्या तासातच कळलं ते, कारण अर्ध्या तासापेक्षा तुम्ही, हिचं कौतुक आहे, हिने पूर्ण वेळ म्हणजे कमाल आहे ही मुलगी. तर ते 90% डोळा कव्हर करणाऱ्या लेन्सेस घातल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर मला त्या मला सहन होईना, ते मला दुखायला हा. लागलं, ते भयंकर दुखायला लागलं. म्हटलं यार काढून टाक. मग त्या दुसऱ्या वेगळ्या रंगाच्या आल्या बर आणि त्या वेगळ्या रंगाच्या लेन्सेस आल्यानंतर माझं म्हटलं अरे काय हे डेंजर आहे, हेच आपण वर्कआउट करूयात. करेक्ट. आणि मग तो त्या पद्धतीने मग एक एक गोष्टी ऍड होत गेल्या त्याच्यामध्ये, की मग कुठली माळ घेऊयात, कुठल्या हातामध्ये असेल तो, त्यातला जो दंड आहे जो दाखवलेला आहे हो. तो, तर तो दंड जो होता तो त्याच्या अगोदरपासूनचा डोक्यामध्ये होता. पण तो पहिल्यांदा ज्यावेळेला हातामध्ये धरला तेव्हा तो 7 फुटाचा होता जवळपास. मग त्याच्यावर म्हटलं नाही नको, हे फार मोठं होतं, ते जरासं बारीक करू. बारीक 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 गोष्टी असतात. मग एकदम कुठल्याही कॅरेक्टर आपण ज्यावेळेला करतो किंवा कुठलंही काम करतो ना, तर एकदम ड्रास्टिक काहीच होत नाही. त्याच्यात येत ना एक 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 गोष्टी ऍड होत जातात त्या. मग माळ अशा पद्धतीने घेऊन बघूयात. त्याच्यानंतर तो अंगावरचं जे उपरण्यासारखं आहे, मग ते तसं टिपिकल नको, आपण जरा वेगळ्या पद्धतीने करूयात. धोत्राचा रंग कुठला पाहिजे, मग मला काय लालही नको आणि काय पितांबरही नको, पांढरही नको, ग्रे कलर. म्हटलं अरे ग्रे कलरचं कोण नेसतं धोतर, कोणीच हा. नेसत नाही. तर तो नाहीच आहे ना. तो म्हटलं की ती कॅरेक्टरच त्या पद्धतीची आहेत ना. ती ती नकारात्मकता त्या ग्रे कलर मे बी, मला माहित नाही नकारात्मकता आहे का नाही, पण ते ग्रे शेड मधला आहे तो. ग्रे शेड मधले. की ती म्हणजे जगाचं भलं पण करायचंय, स्वतःचंही भलं करायचं आहे, सगळ्याच पद्धतीने विचार करणारं ते कॅरेक्टर आहे ते. आणि त्याला असं वाटतंय की आपण सगळं लीड करतो आहोत का काही याच्यामध्ये. काही वर्ष वाट बघितलेली आहे, एक इव्हेंट घडतो आहे आणि ते आता सगळं जुळून आलेलं आहे आणि आता जे घडणार आहे ते सगळ्यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठीच आहे, असा काहीतरी एक त्याच्या मागचा तो युनिव्हर्सल थॉट म्हणून होता तो त्याच्यातला. पण त्याच्यात वैयक्तिक स्वार्थ आहेच आहे ना त्याचा. आणि दुसरा मेजर टास्क होता याच्यामधला त्यातले संवाद किंवा त्यातले जे काही मंत्र होते ते, की त्यांनी जे लिहिलेले होते ते लिटरली जिब्रिश होते, ज्याला काहीच अर्थ नव्हता. आणि ते त्या पद्धतीचं, आणि परत तो प्रीतम म्हटलं तसंच होतं की ती त्याला रिदम पकडा.
शब्द काहीही म्हणा, आता शब्द काहीही म्हणा हे सांगणं सोपं आहे हो. हो शब्द काहीही म्हणा, डबिंगला गेल्यावर कळतं आपण काय माती खाल्ली ती. Correct. त्यामुळे त्याला ते प्रिसाईज करावंच लागतं तुम्हाला की हे आहे, आणि ते कुठल्याही पद्धतीने. आणि ऍक्टर म्हणून आपल्यावरती ते प्रेशरही असतंच ना. 200 जण तुमच्या बरोबर तिथे थांबलेली आहेत, बरोबर रात्रीचा वेळ आहे, प्रसंग आहे, किंवा कुठल्याही शूटिंगचा वेळ आहे, आणि तुमच्या एका शब्दासाठी रिटेकवर रिटेक होत जाते. तेही ऍक्टरवरचं प्रेशर खूप Correct. मोठं असतं त्याच्यामध्ये. खरंय आणि त्याच्यामुळे ते प्रेशर त्यांनी येऊ दिलं नाही, कुठल्याच ऍक्टरवर येऊ दिलं. त्यांनी त्या पद्धतीचा फ्रीडम दिलेला होता. म्हणजे डिरेक्टरनी दिलेला फ्रीडम घेण्याची सुद्धा आहे ना ऍक्टर मध्ये आहे ना एक कुवत लागते, की मला की हा जे म्हणतो आहे ते मला माझ्यापर्यंत झेपतंय का, पोचतंय का नाही पोचत आहे, तर बाबा पोचतंय आणि मी तुला डिलिव्हर करून दाखवतो आहे. खरंय आणि आम्ही वाचन करत होतो, आणि त्याच्या पहिल्या सीनला त्यांनी अगोदर आमचं कुठल्या पद्धतीने कुठल्या लाईनवर जायला पाहिजे ह्याच्याविषयी फार बोलणं झालेलं नव्हतं. म्हणजे कुठल्या पाहिजे म्हणतो मी की ऍटिट्यूड वाईज बरोबर कुठलं यायचं, तर तो मला म्हटलं रिॲक्टिव्ह मोडवर राहूच नकोस तू. रिॲक्टिव्ह मोडवरती बाकीचे आहे त्याच्यामध्ये, जे काय कुशलचं कॅरेक्टर असेल, देवाचं, ते रिॲक्टिव्ह मोडवरती आहे. तू रिसिव्हिंग एंडला थांब, की जे घडतं आहे ना ते बघत राहा, ऐकत राहा. आणि ऐकणं हा सगळ्यात माझ्यासाठी मेजर हे होता या फिल्म मधला. सगळ्यात मेजर म्हणजे दिसणं असेल, बोलणं असेल, या सगळ्यांच्या व्यतिरिक्त माझ्यासाठी मेजर टास्क जो होता ना तो ऐकणं हा होता. बरोबर. आणि ते खरंच ऐकावं लागत होतं. बरोबर ओके प्राजक्ता गडे माईक शशांक सर, कदाचित एक अजून गोष्ट सांगायचं राहिलं त्यांचं, की त्यांनी लेन्स घातल्या होत्या. त्या लेन्स खूप त्रासदायक असतात, हो आणि तिथे तो अग्नी, त्या ज्वाळा यायच्या, हा ते लेन्स गरम व्हायचे त्यांचे. हा प्लीज ते बापरे Yes. हो मॅम, कारण पहिल्या दिवशी Correct. मला अंदाज आला नव्हता. एक पहिला अर्धा तास आपल्याला जर काय त्याला यूज टू व्हायला वेळ जातो, त्याच्यानंतर आपण त्याच्यात हे होऊन जा. 12, 13, 14 तासानंतर आहेत ना मला घोस्ट इमेज दिसायला लागला. हा म्हणजे 2 कुशल दिसत आहेत, त्याच्यानंतर 2 संदीप दिसत आहेत, आणि मी म्हटलं अरे हे का, आणि त्याच्यात आहेत ना अशी पांढरी वर्तुळ दिसायला लागली बापरे सगळी त्याच्यात. तर मी डायरेक्ट डॉक्टरला फोन केला. मी म्हटलं अरे असं होतं आहे. तर त्यांनी मला सांगितलं सगळ्यात पहिले शुगर चेक कर, बीपी चेक कर, हे कर. बरं करतोयस काय तू आता हे सांग म्हटलं. मग मी म्हटलं असं शूट चालू आहे, आणि लेन्स, मग बावळटा आधी सांगतात ना त्या Lens लेन्सेस लावल्यात. त्यात ते काय पहिल्या काढ, ते त्याच्यात सोल्युशन टाकते, आणि आता परत मी त्याला सांगितलं, म्हटलं अरे असं प्रॉब्लेम झालेलं आहे, तर काय करता येईल. तर म्हटलं ठीक आहे, त्रास होतोय तर आता आपण थांबूयात, जे राहिले ते आपण उद्या करूयात. खरंय खरंय पण तो एक टास्क होता, पण Task ठीक आहे, होता. पण मजा आहे ते. म्हणजे आता खरंय. ते साजरं आहे गंमत म्हणून. त्यावेळेस कारण मला बट डबिंग करणं आता आहे ना ती काय म्हणतो आपण त्याला, की ऍक्टर म्हणून निर्ढवले पण आले आता अंगामध्ये, की डबिंग नाही करतो रे, काय होत नाही त्याला. मग डबिंगला जायच्या आदल्या दिवशी मग मी काय करतो, की स्क्रिप्ट असतं आपले जे लिहून ठेवलेलं असतं ते एकदा डोळ्याखालनं घालायचं, की हे ते आता एडिटला काय गेले माहित नाही, पण एक तुला ती त्या ह्याच्यात राहतो, लूप मध्ये राहतो. गेलो आणि दुसऱ्या दिवशी मी चालू केलं डबिंगला. सकाळी चालू केल्यानंतर हा म्हटलं नाही हे बरोबर आहे, पण जरा आहे ना आपण काहीतरी वेगळं ट्राय करूयात का. तर मी म्हटलं वेगळा म्हणजे, तर म्हटलं वेगळा आवाजच ट्राय करून बघूयात आपण. तर मी म्हटलं करून बघूयात. बरं मला तसं ते टेन्शन असतं तुला एका वेगळ्या आवाजात बोलणं, मेटॅलिक आवाज आपण ज्याला म्हणतो. म्हणजे आता तसं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे ते, पण तुला पूर्ण व्हॉइस मॉड्युलेशन बदलणं हा फारच टाइम. मग मी त्याला 1-2 वेगळं, की काय तर ते मी म्हटलं अरे हे नाही शक्य आपल्याला, हे एक म्हणजे सलग करणं हे शक्य नाही. मग ते ट्राय आउट करत गेलो आम्ही काय, आणि मग एका आवाजावरती तो फायदा म्हटलं सर हा आवाज चांगला आहे. म्हणजे मी ते टीजर आणि कालचा ट्रेलर बघेपर्यंत मी शुअर नव्हतो हे बरं आहे म्हणून. तर हे आणि हे ह्या दोघा लोकांनी मला सांगितलं फोन करून, की अरे अप्रतिम आहे, ह्याच्यात अप्रतिम. अजिबात साशंकता मनामध्ये ठेवू नको म्हणून. खरं. पण ते जे अर्ध्या 2 तासात संपणार होतं मग ते त्याला वेळ घेत गेला. वेळ पण ते घेत. ठीक आहे ते. पण माझ्यासाठी अनलर्निंगची प्रोसेस होती ती, की मला की मी यूज खरंय. टू झालो होतो ऍक्टर म्हणून. त्याला यूज आता हे करायचं ना, चल पटकन करून मोकळं होऊन जाऊयात, हे झालं ते झालं, गप्पा मारूयात, जेवण करूयात आणि जाऊयात. पण त्यांनी परत ते कानाला धरून जाईल, नाही हे आता नाही असं करून बघ, ट्रायआउट करून बघ. जर आहे तुझ्याकडे स्टुडिओ आहे, वेळ आहे, मी स्वतःहून तुला परवानगी देतो आहे, तर खरंय. तू का मागे जातो आहे. खरंय तर ते माझ्यासाठी ऍक्टर म्हणून ते आय ओपनर होतं मला. खरंय खरंय प्राजक्ताकडे येतोय मी. प्राजक्ता, मुळात तुला या टीम बरोबर काम करण्याची इच्छा होती असं तू पुण्याच्या वेळेला आपल्याला सांगितलेलं होतंस,
आणि काल तुझा लुक बघितला, एक वेगळ्या पद्धतीची प्राजक्ता आमच्या समोर येते. तर तुझी नेमकी भूमिका काय आहे ती आता सांगायला हरकत नाहीये. संदीपच्या बायकोचा रोल आहे. हम्म. आणि मला कालचं प्रीतम सरांचं वाक्य फार आवडलं की जगात सगळं व्हावं पण अशी बायको वाटायला येऊ नये. तर अशा पद्धतीचा तो रोल आहे आणि मला असं वाटतं की हा सगळ्यात सामान्य नॉर्मल दिसणारी मीच असेल. बर. हा, कारण मी जेव्हा लुक टेस्टला गेले तेव्हा अभिषेक बरोबर माझी चर्चा झाली आणि मी म्हटलं आपण मेकअप नको करूयात. तर तो म्हणाला की नाही असं नको, असं नाही चालणार, सर बोलतील करायला लागेल. हम्म. तर मी म्हटलं ऐक ना, मी अशी त्यांच्या समोर जाते आवरून. ते जर म्हणाले की नाही नाही मेकअप करा, तर मग आपण करूयात, माझी काहीच हरकत नाही. आणि मग मी तशीच साडी नेसून टिकली लावून फक्त काजळ घातलं आणि प्रीतम सरांसमोर गेले. तर सर म्हणाले हे काय केलंय, हे छान दिसतंय. म्हटलं काहीच केलेलं नाहीये. एक्सप्रेशन घेऊन आले तर ते म्हणाले मग हिला काहीच करू नका. त्यामुळे माझ्यासाठी तसं ह्या सगळ्यांपेक्षा तुलनेत सोपं होतं की खूप आवरणं, खूप वेळ मी मेकअपला बसतीये, काहीतरी सहन करतीये, त्यातलं असं काही नव्हतं त्यात. जी काही गंमत आहे ती फक्त भूमिका हीच गंमत होती. आणि मला हे कायम वाटतं, माझा दिग्दर्शकावर खूप विश्वास असतो, कारण मला असं वाटतं की आपण ऍक्टर म्हणून आपली भूमिका ही क्लोजनी बघत असतो. त्यांनी वाईड अँगल लावलेला असतो सगळीकडे, कारण त्यांना सुरुवात माहिती असते, मध्य माहित असतं, शेवट माहिती असतो. तुमचा चित्रपटाचा तांत्रिक अंगाने होणारा म्हणजे सगळ्याच बाबतीतला प्रवास त्यांना खूप चांगला माहिती असतो. त्यामुळे मी 100% विश्वास ठेवला प्रीतम सरांवर. आणि डबिंगच्या दिवशी मला ते म्हणाले होते मी तुम्हाला काहीच त्रास दिलेला नाही, मी बाकीच्यांना खूप त्रास दिला. कारण माझं असंच झालं होतं डबिंगला की मी येते, मी पटकन करते, पण ते तसं झालं कारण कॅरेक्टर नॉर्मल होतं, आवाजाचे काही फार फरक करायचे नव्हते. त्यामुळे छान हे काय म्हणतात ह्या चित्रपटातलं एक रिलीफ देणारा कॅरेक्टर आहे, बाकी व्यक्तिरेखांपेक्षा वेगळं आहे आणि नॉर्मल आहे. बरोबर आहे. कालचा ट्रेलर लॉन्च सोहळा खूप दणक्यात साजरा झाला, पण आता ह्यातला जो तुझा लुक आहे तो पण वेगळा आहे. आणि हॉरर हा जॉनर मला वाटतं तुला फार आवडत असावा, कारण काजळमायामध्ये आम्ही तुला बघितलेलं आहे, पण तिथे तू नॉर्मल व्यक्तिरेखा होती, इथे काहीतरी वेगळं आहे. काय सांगशील? हो, हॉरर जॉनर म्हणजे फॅमिलीचं जॉनर झाल्यासारखं आहे की मारामारी चालली आहे, खून चालले आहेत, भूत आहेत, घाबरवणं चाललंय, हेच वाटेला येतंय मागच्या 2 वर्षापासून. त्याचं कारण नाही माहिती मला, पण मला खूप ब्लेस वाटतं की या सगळ्या टीम सोबत मला काम करायला मिळालं आणि कॅरेक्टरही खूप वेगळं करायला मिळालं. त्यात प्रोस्थॅटिक होतं, खूप जास्त प्रोस्थॅटिक होतं. ते पोट होतं, एक 9 महिन्याचं पोट. तर लुक टेस्टची एक गोष्ट आठवते मला की ते माझ्या पर्सनॅलिटी वाईज खूपच जास्त, म्हणजे 9चे 18 महिने वाटत होते ते. सो मग ते कॅन्सल करून ते आतून कट करून कमी करावं लागलं त्यासाठी आणि 8 दिवस गेले आणि मग 4 असतील मग त्यात कदाचित. मग परत दुसरं पोट बनवावं लागलं. ते फिट झालं बरोबर, ते चांगलं वाटलं आणि छान लांब वेणी होती, हाताच्या बोटाला आणि पायाच्या बोटाला ते गंध होतं. लुक खूप सुंदर होतं. आणि जेव्हा सरांच्या समोर गेले, मेकअप वगैरे होता बेसिक, तर ते म्हणाले की नाही आपल्याला थोडा ना असा गरोदर बाईच्या चेहऱ्यावर जो ग्लो असतो, ती आई होणार असते, पोटात बाळ असतं, मातृत्वाची ओढ असते, हा ते दिसलं पाहिजे. मग थोडा आणि मेकअप मध्ये काही गोष्टी वगैरे बदलल्या आणि मग त्यांना पाहिजे तसं ते मिळालं आणि तसं ते कॅरेक्टर झालं आणि खूपच छान होतं. एक वेगळी भावना अनुभवता आली मला त्या कॅरेक्टर मधून. आणि पुढे त्या गोष्टीत काय घडणार आहे या प्रश्नाची उत्तरं सगळी खूप मोठी आहेत आणि खूप वेगळी आहेत, जी आता मला माझ्यावर बंधन आहे सांगायला. मला खूप वाटतंय असं सांगावं, पण मी लवकरच सांगेन तुम्हाला सगळ्यांना. येस. म्हणजे चित्रपट आल्यावर सांगणारच का त्याच्या आधी? जवळपास. हरकत नाही. कारण एक 55 सिनेमे केले असतील, त्यातले 10 ते 12 सिनेमे असे आहेत की म्हणजे पॉपकॉर्न खाली पडला गेला रो. आणि ह्याच्या आधी ज्या सिनेमात डायलॉग आले होते, माझे डायलॉग होते, तो एकही सिनेमा चालला नाही. आणि ही फिल्म एवढी चालली की माझ्या गावाकडचे मित्र म्हणले तुला बोलू दे ना तिकडं मुंबईत, तुला बोलू दे ना पडद्यावर, म्हणले एकही डायलॉग नाहीये तुला. मी नुसतं मागे उभा आहे.